सोळंके साहेब. अध्यक्ष महोदय, माझा बेसिक प्रश्न हा आहे की हे खरेदी केंद्र तुम्ही कधी सुरू करता? पीक ज्या वेळेस येतं, सोयाबीनचं मी उदाहरण देईन, बाजारामध्ये 3100 पासून ते 3700 पर्यंत सोयाबीन माझ्या मतदारसंघामध्ये माजलगावचं उदाहरण देईल, 67,000 क्विंटल म्हणजे खासगी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी खरेदी केलं. आणि सरकारचं केंद्र नाफेडचं अजूनही सुरू झालेलं नाही. जबाबदारीनं सांगतोय मी, सोयाबीनचं केंद्र माजलगावला सुरू झालेलं नाही. मागच्या वर्षी प्रश्न पॉइंटेड प्रश्न एकदम माहिती देतो ना पहिल्यांदा. नाही नको माहिती नको, प्रश्न विचारा. त्याशिवाय कळणारच नाही त्यांना. सगळी माहिती आहे, तुम्ही प्रश्न विचारा. माहिती नाहीये त्यांना, काही माहिती नाहीये. मी माहिती द्यायचा प्रयत्न करतोय अध्यक्ष महोदय. मागच्या वर्षी खाजगीनं 3,30,000 क्विंटल खाजगीमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलं आणि नाफेडनी फक्त 17,000 क्विंटल खरेदी केलं. म्हणजे तुम्ही वाट बघताय की व्यापारी कधी खरेदी करल आणि मग आपल्या त्या व्यापाऱ्याच्या सोयीसाठी तुम्ही हमी केंद्र सुरू करताय. माझा आरोप आहे तुमच्यावरती. तुम्ही करता हे खरेदी केंद्र. हे खरंय, माझ्यापेक्षा सोळंकी साहेबांना जास्तीचं कळतंय, त्यांचा अनुभव दीर्घ आहे, कधी मार्गदर्शन लागलं तर जरूर घेईल. अध्यक्ष महोदय, मला एक मिनिट अध्यक्ष महोदय, ही इंटरव्हेन्शन स्कीम आहे. मला नम्रपणे सांगायचंय की राज्यामध्ये 80 लाख क्विंटल 80 लाख मेट्रिक टन सोयाबीन येणार आहे आणि अध्यक्ष महोदय त्याच्यातली 25% ही आपण खरेदी करत असतो. ही इंटरव्हेन्शन स्कीम आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून, म्हणून साधारणतः 19 लाख मेट्रिक टन खरेदी करण्याची योजना आहे. म्हणजे याचा अर्थ काय, सगळ्याची सगळी सोयाबीन नाही, त्याच्या माध्यमातून रेट पडू नये, बाजारमधला रेट पडू नये म्हणून ही इंटरव्हेन्शन योजना असते. बाजारमध्ये कमी भाव असताना राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून 5,328 प्रमाणे खरेदी करते. अनेक सदस्यांना एक मिनिट अनेक सदस्यांना या विषयावरती बोलायचं आहे, त्यामुळे वेळेचा अभाव असल्यामुळे या संदर्भातली बैठक 3 वाजता माझ्या दालनात मी लावतो. चला पुढे. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16,419. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे अरे थांबा ना, याच्यात काय बोलायचं अध्यक्ष? प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राकडे प्रेरित करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री काय बोलाव नाही बोलणार. ठीक आहे, बसा जागेवर बसा. बोलायचं आहे की नाही? मग बसा. ठीक आहे, लक्षात घ्या, हे बघा, बसा. नाना भाऊ, आता मला बोलू दे ना, तुम्हीच बोलणार का सारखं? एक मिनिट बघा. 28 मंत्री महोदय असं काय करता? 28 मिनिटं झालेली आहे त्या प्रश्न आपण घेऊन. आपल्याकडे सभागृहात आपल्याला अनेक विषयांवर न्याय द्यायचा असतो, वेळेचं मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगितलं की या विषयावरची चर्चा सभागृहात झाली आहे, अधिक चर्चा आपल्याला करायची आहे. 3 वाजता माझ्या दालनात ज्या सदस्यांना या विषयावरती आपलं मत मांडायचं असेल त्यांनी यावं, ते मी रेकॉर्ड वरती घेईन. चला. ही चुकीची प्रथा पाडू नकात आपण. पाडू नकात. सभागृहात चर्चा झाल्यानंतर दालनात बैठक घेतल्यानंतर प्रश्न राखायचा प्रश्न येत नाही. बोला नाना भाऊ बोला. सन्माननीय विजय वडेट्टीवार साहेबांनी या बसा तुम्ही प्रश्नाच्या उत्तरावरच आक्षेप घेतलेला. अध्यक्ष महाराज, तुम्ही हा प्रश्न वाचा, म्हणजे तुम्हाला नाना भाऊ 29 मिनिटं या प्रश्नावरती आपण बोललो, अजून किती करणार? 8 शेतकरी आत्महत्या करतात. 3 वाजता बैठक लावली आहे. शेतकरी आत्महत्या करतात या सरकारच्या धोरणावर. मला प्रश्न वाचा. मी अध्यक्ष महाराज यांनी जो प्रश्न इथं दिलेला आहे, पहिल्याच प्रश्नामध्ये
राज्यात विशेषतः जालना, कोल्हापूर, अमरावती, लातूर, अकोला, नागपूर, नांदेड, चंद्रपूर या शासकीय हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्यामुळे बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकावं लागले असून चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कपासीचे नुकसान झाल्याने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याचे माहे ऑक्टोबर 2025 मध्ये निदर्शनास आले. खरे आहे का? अध्यक्ष महाराज यांनी उत्तरात काय दिलं हे खरे नाही. अध्यक्ष महाराज, सत्ता पक्षाच्याही आमदारांनी हेच मुद्दे उपस्थित केले. अध्यक्ष महाराज, हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा रोज शेतकरी 8 शेतकरी या महाराष्ट्रात आत्महत्या करता. हे आपल्या रस्त्यासाठी भूषणावं नाही. हे भूषणावं याचा राजकारण करता येणार नाही. अध्यक्ष महाराज, आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा, अध्यक्ष महाराज, हे सरकार बोथळ झालं असेल, हे सरकार बोथळ झालं असेल, पण याला तुम्हाला सूचना द्या ना. म्हणून हा प्रश्न राखून ठेवा. हा प्रश्न राखून ठेवा. याला उत्तर बसा, खालती बसा. या प्रश्नावरती आपण अर्धा तास चर्चा केलेली आहे. मला सभागृहात तुम्ही नाही, आता असं चालणार नाही. या संदर्भात 3 वाजता माझ्या दालनात मी बैठक लावत आहे. ज्या सदस्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी 3 वाजता माझ्या दालनात येऊन या बैठकीत सहभाग घ्यावा. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, 16,479. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राकडे प्रेरित करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी ही योजना प्रस्तावित केलेली असल्याने उत्तरात दिले आहे. अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदयाने रुलिंग दिलं आहे. शेवटी प्रश्न राखून ठेवून थोडे त्यातनं काही मार्ग निघणार आहे. ते स्वतः त्याच्यावर बैठक घेत आहेत त्याच्यावर. आणि हा काही विषय आमच्या करता राजकारणाचा नाही आहे. त्यांच्याकडे बैठक करू, अजून काय असेल ते करू, त्यातनं मार्ग काढू. चला नाना भाऊ. असं आहे नाना भाऊ, सभागृहातल्या उत्तराने प्रत्येकाचं समाधान होईल असं नाहीये. आणि काही लोकांनी समाधान करूनच घ्यायचं नाही ठरवलं तर काय करता येईल. त्यामुळे मुळामध्ये नाही तंबी द्यायची गरज नाहीये. त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. तथापि ऐका नाना भाऊ, अशा प्रकारचा विषय हा प्रश्नोत्तराच्या तासात त्याचा निर्णय होऊच शकत नाही. कसा होऊ शकेल? म्हणून अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतः जर सांगितलेलं आहे की मी बैठक घेतो, तर मग आपण त्या बैठकीत विषय मांडून ते विषय पार करून घेतले पाहिजे. नाना भाऊ, मी बैठकीतही शासनाला गरज पडल्यास योग्य निर्देश देऊ शकतो. आपण बसा. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.